अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी एक प्रसिद्ध म्हण आहे. स्वतःमध्ये कोणतंही कर्तृत्व किंवा ताकद नसताना उगाचच मोठेपणा दाखवण्यासाठी किंवा इतरांवर नाहक कुरघोडी करण्यासाठी धडपडणं असा या म्हणीचा अर्थ. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील विरोधकांची अशीच काहीशी अवस्था पाहायला मिळाली. मात्र असं असलं तरी नेहमीप्रमाणे यंदाच्या पावसाळी अधिवेशनातही विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला सरकारच्या ठोस उत्तरांचा मारा पुरून उरला. याच अधिवेशनातील कामकाजाचा संक्षिप्त आढावा घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे जयेश पाटील. दिनांक 22 जून ते 10 जुलै 2026 या कालावधीत चाललेल्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर केल्या. यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तब्बल 20,752 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. हे अधिवेशन अनेक महत्त्वाची विधेयकं, जनहिताचे प्रश्न आणि सरकारच्या विविध घोषणांमुळे विशेष चर्चेत राहिलं. या उलट विरोधकांना मात्र आपला अपेक्षित प्रभाव पाडण्यात मर्यादित यश मिळाल्याचं चित्र दिसून आलं. या अधिवेशनाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दिनांक 9 जुलै रोजी विधानसभेचं कामकाज सलग 18 तास 10 मिनिटे चालून 10 जुलैच्या पहाटे 3:39 स्थगित झालं. त्यामुळे संसदीय कामकाजाचा एक नवा विक्रम प्रस्थापित झाला. या अधिवेशन काळात गाजलेली सर्वात पहिली महत्त्वाची घटना म्हणजे उबाठा गटाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रवेश. आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची एकमतानं विधान परिषद उपसभापती पदी निवडही करण्यात आली. विधान भवन परिसरात या घडामोडींचे चांगलेच पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. या अधिवेशनात राज्यातील शेती आणि शेतीपूरक व्यवसायात कार्यरत महिलांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यात आलं. यामुळे महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक दर्जा देणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरले. महायुती सरकारनं ग्रामीण महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि निर्णयक्षम सक्षमीकरणाच्या दिशेनं उचललेलं हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे शेतीतील महिलांच्या अदृश्य श्रमांना अधिकृत ओळख मिळून त्यांना शासनाच्या मुख्य प्रवाहातील लाभ मिळण्याचा मार्ग खुला झालाय. पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच मुंबईसह राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसाची झळ अधिवेशनालाही बसली आणि सोमवार दिनांक 6 जुलै रोजी एक दिवस सभागृहाचं कामकाज बंद ठेवण्यात आलं. पावसामुळे काही मंत्री आणि सदस्यांच्या प्रवासावरही परिणाम झाल्याचं दिसून आलं. मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले. विरोधकांनी पूरस्थिती, शेतकऱ्यांचं नुकसान, रस्त्यांची दुरावस्था, नागरिकांचे हाल आणि आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटींवर सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मात्र यावरही सविस्तर निवेदन करून सरकारनं त्यांना गप्प केलं. नैसर्गिक आपत्तीच्या या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जात असल्याचा विश्वासही सरकारनं सभागृहात व्यक्त केला. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात ज्येष्ठ नेते शरद पवार हे बऱ्याच वर्षांनंतर विधान भवनात उपस्थित झाले. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी ते विधान भवनात आले होते. मात्र यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आपल्या आमदारांची बैठक घेतली आणि त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. पुढचे 2 दिवस या विषयावरून आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी सुरू राहिली. सभागृहाचं कामकाज सुरू असताना संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याचं निदर्शनास आल्यानं अनेकदा सदस्य आक्रमक झाले. सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यात हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांना सभागृहातच उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. मात्र त्या दिवसापुरतं निर्देशांचं पालन केल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली. विधानसभेत नियम 293 अन्वये प्रस्तावावरील चर्चा सुरू असताना संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून पुन्हा एकदा गदारोळ झाला. यावर विधानसभा अध्यक्षांनी संताप व्यक्त करत सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केलं. पुढच्या अर्ध्या तासात मुख्य सचिवांना सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. यामुळे अधिकाऱ्यांना अधिवेशनाचं गांभीर्य राहिलं नाही का असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला. पावसाळी अधिवेशन कालावधीत विविध लोककल्याणकारी आणि महत्त्वाकांक्षी निर्णय घेत महसूल विभाग अव्वल ठरला.
या अधिवेशनात महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक सादर करण्यात आलं। याशिवाय परराज्यातून येणाऱ्या वाळूवर झिरो रॉयल्टी, शेती कामासाठी गाळ मुरुमावरील रॉयल्टी रद्द, राज्यातील अवैध उत्खनन रोखण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण, मुंबईतील 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील सोसायट्यांसाठी मुद्रांक शुल्कात कपात, आदिवासींना स्वतंत्र सातबारा उतारा आणि गाव नमुना 12 लागू, चर्च मिशनरींच्या जमिनींची चौकशी, राज्यातील 2011 पूर्वीच्या सर्व झोपडपट्ट्यांना संरक्षण, शर्तभंग झालेल्या जमिनी सरकारकडे जमा करणे असे असंख्य ऐतिहासिक निर्णय महसूल विभागाने घेतले। विभागाच्या कामगिरीबद्दल विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं सभागृहात जाहीरपणे कौतुक केलं। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक मार्गावरील बोगद्यात 5 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे दरड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। या घटनेचे पडसाद अधिवेशनात उमटले। बोगद्याचं कोणतंही संरचनात्मक नुकसान झालं नसतानाही विरोधकांनी अपप्रचार करून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला। मात्र अवघ्या काही तासात सुमारे 100 टन मलबा हटवून मार्ग पूर्ववत केल्याची माहिती देऊन सरकारनं विरोधकांना गप्प केलं। भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा असा अशासकीय ठराव विधानसभेत मांडला होता। हा ठराव आगामी हिवाळी अधिवेशनात चर्चेला आणण्याची ग्वाही विधानसभा अध्यक्षांनी दिली। या अधिवेशनात झालेला सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे राज्यात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक मसुदा तयार करण्याच्या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली। आगामी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हा कायदा दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। शेतकऱ्यांसाठीही या अधिवेशनात दिलासादायक निर्णय घेण्यात आलाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील अटींमुळे महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील पात्र 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अटींमध्ये बदल करत 2019च्या कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा केली। तसेच प्रोत्साहन योजनेत 2026-27 या आर्थिक वर्षात कर्जफेड केलेली असावी ही अटही रद्द करण्यात आली। मागील कोणत्याही 2 वर्षात कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। साधारणपणे विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी, घोषणाबाजी, सभात्याग आणि विविध मुद्द्यांवर तीव्र संघर्षाचं चित्र पाहायला मिळतं। मात्र यंदाच्या पावसाळी अधिवेशनात असं वातावरण फारसं दिसून आलं नाही। सभागृहाबाहेरील पायऱ्यांवरील आंदोलनं, घोषणाबाजी तसेच सभागृहातील वारंवार होणारे सभात्याग किंवा कामकाज तहकूब करण्याचे प्रसंग अत्यल्प राहिले। अनेक महत्त्वाच्या विषयांवर सरकारला कोंडीत पकडण्याची संधी असतानाही विरोधकांकडून ती प्रभावीपणे साधली गेली नाही। त्यामुळे नेहमीप्रमाणे यावेळीही विरोधकांचा बार फुसकाच राहिल्याचं चित्र होतं। विविध मुद्द्यांवरून समाज माध्यमांद्वारे सातत्यानं सरकार विरोधात आवाज उठवणारे रोहित पवार प्रत्यक्ष अधिवेशन कालावधीत मात्र शांत होते। छत्रपती संभाजीनगर येथील आंदोलनाचं कारण देत रोहित पवार अधिवेशनाचा पहिला आठवडा अक्षरशः गायब होते। त्यामुळे एरवी विविध विषयांवर आक्रमक होणारे रोहित पवार हे सभागृहात मात्र फारसे सक्रिय दिसले नाहीत। यंदाच्या पावसाळी अधिवेशनात अनेक युवा आमदारांनी आपल्या अभ्यासपूर्ण मांडणी, विषयांवरील तयारी आणि सभागृहातील सक्रिय सहभागामुळे विशेष छाप पाडली। केवळ प्रश्न उपस्थित करण्यापुरते मर्यादित न राहता विविध जनहिताच्या विषयांवर ठोस सूचना, लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्न आणि चर्चांमध्ये त्यांनी प्रभावी सहभाग नोंदवला। यात आमदार विक्रम पाचपुते, वरुण सरदेसाई, नमिता मुंदडा, ज्योती गायकवाड, सिद्धार्थ शिरोळे, श्वेता महाले यांच्यासारख्या युवा आमदारांच्या नावांचा उल्लेख करावा लागेल। या अधिवेशनात सरकारनं कायदा सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार, सायबर गुन्हे, ड्रग्ज माफिया, पोलीस दलाचं आधुनिकीकरण, स्मार्ट मीटर, वीज पुरवठा, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, शेतकरी कर्जमाफी आणि कापूस सोयाबीन खरेदीपर्यंत विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली। यंदाचं पावसाळी अधिवेशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या समन्वयपूर्ण नेतृत्वाची आणि निर्णय क्षमतेची झलक दाखवणारं ठरलं। एकूणच हे अधिवेशन सत्ताधारी महायुतीसाठी राजकीय दृष्ट्या सकारात्मक, तर विरोधकांसाठी आगामी काळातील रणनीती आणि भूमिकेचा नव्यानं विचार करण्याची गरज अधोरेखित करणारं होतं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।